निकले प्रेम प्रवाह की जय हो। गुरुदेवों की अमर शक्ति से निकले प्रेम प्रवाह की जय हो। कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजम् दिव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमङ्गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। अत्यंत अनिवार्य अंग जावन साधनेंतो स्वाध्याय। स्वाध्याय में मोक्षशास्त्राणाम अध्ययनम। मोक्षशास्त्रांचे अध्ययन मोक्षशास्त्रम का आधारभूत जावन असेल मोक्षशास्त्र मेरी उपनिषद वेद वेदाचे सार जावन आशिल्ले। वेदांतू कर्मकांड भक्ती आणि उपासना आणि ज्ञान हे तिन्ही प्रस्तुत जावन आसा। कर्मांतू कसलो प्रवेश कशी प्रवेश करचो आपणाल एक पुरुषार्थान सिद्ध जावचे एक बरेपण एक सुख ऐश्वर्य इत्यादी कशी प्राप्त करचे कसलं हवन करचे ते आमकां वेदांतांतल्यान मेळटा। तशीच मागीर उपासना कशी करची तें मार्गदर्शनय मेळटा। हें सगळें करून जिवनाचो अनुभव करून एक परिपाक आयल्या म्हळ्यार जिवनाचो अर्थ कलो तात्पर्य कळ्ळें इन टोटॅलिटी। हांव मगल बुद्धी वापरून मस्त बुद्धीवान जावन हे जगाचो अनुभव केलो। हें म्हळ्यार म्हाका सूख मेळटा आनी सोफिस्टिकेशन दुसऱ्यांक त्रास दिना तिलें हांव सूख भोगचें म्हजे मतीन साध्य आसा इत्यादी सगळें एक्सपेरिमेंटेशन करून अगूर अनुभव सिद्ध जावचे आसूर जाता की हें जग विंगड हांव विंगडू देव विंगडू ही भावना आससरी हांव पराधीन आसा heavily dependent on the external on my own body my mind म्हणूचे हाजेर निर्भर राबून शाश्वत सुख प्राप्त करचें असाध्य आसा। विचार केल्यार हें वय म्हूण दिसता जाल्यार तशें निश्चय जायनी अजून एक निश्चय जावचे आसूर जाल म्हळ्यार वैराग्य येता आसा आनी वैराग्य येवचें आसूर जाल म्हळ्यार कर्मांतू मस्त एक आसक्ती वरना त्या वेळार चेतना एक चेतावनी येता आपणाल कर्तव्य पालन करी सोनाका ते कर्तव्य पालन करचें आपणाल कार्य करच्यांतू एक नूतनता हाडी ईश्वरार्पण बुद्ध्या करी तावळी ते फलासक्ती वरचना फळ मेळका म्हूण यू वोंट हॅव टू जनरेट दॅट एन्थुजियाजम अगेन वेर इट हॅज ऑलरेडी डायड डावन बिकॉज यू हॅव सीन वॉट इट इज। तशें आसतना कर्मांतू एक अनासक्तीन कर्म सोडल्यार घोटाळो जाता म्हणून कर्म कशें करचें ईश्वरार्पण बुद्ध्या तशें केल्यार निश्चित रुपेण तूं कर्मांतू शिरकश ना। कर्म सोडलें म्हूण जाल्यार असले ते धरतले खंय वतले कितले जल्म घेवं का म्हूण कळ गोतना जाल्यार कर्म सोडा तिलें एक कला ती ईश्वरार्पण बुद्ध्या करी चड चड अवलंबन
ईश्वराचेर दवरी. आमी आतां अवलंबन खंयच्यार दवरता ती फल. आतां त्रास जाता सोय जाल्यार ते म्हाका मेळचेच न्हय म्हणून हांव सहन करता म्हूण आसता. आतां तें मेळचें आसा कसलें तांतूय म्हाका गोत आसा ताजेर लिमिटेशन्स. मेळ्ळी जाल्यार बरें न्हय, मेळ्ळ्यार तितलेंची. अशी अवस्थेन तूं एक आपणाकच एक जोश हाडू करचें दिसना, कशी करता म्हूण कळना. वैराग्याची स्थिती, द बडिंग वैराग्य. तशी अवस्थेन तूं खंय पुणी गाडी वचूनच शुष्कता येवनच म्हणून वेदांतांत तो प्रवेश जाता. स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम इत्यादी उपदेश दिला. समित्पाणिः अशी जालां हांव काश्ट सदृश जालां, शुष्कता येतस. आतां हें कल करचें, हें तुगेल हवनान तूं इत्यादी हाजो उपयोग कशें करता गुरुवर्य तशीच मगल उपयोग करी. एक बरेपण जावो, यज्ञवत कार्य जावो. मे आय बी ऑफर्ड टू द डिवाइन बिकॉज आय कांट डू इट माय सेल्फ. तशी एक भक्ती हृदयांत तूं प्रविश्ट जाता आनी मागीर वेदांतांत तूं प्रवेश जाता. प्रवेश जाता म्हळ्यार अर्थ जावच्या सूर जाता, लागू जावच्या सूर जाता. अर्थ जातो, थोडी बुद्धी असल्यार सुद्दां शब्दांचो अर्थ जाता आनी वाव आय अंडरस्टँड म्हणून दिसता. लागू जावच्या सूर जाता. सो त्या अवस्थेन तूं भक्तीपूर्वक मनाक हृदयाक ईश्वरा चरणी अर्पण करची एक प्रक्रिया ह्या स्तोत्रांत आमकां मेळटा. हातूंत शुष्कता येना. आमगेल उपासना जी आसा अनिवार्य जावन आसा. उपासनेंत एक प्रौढता येता, तीक्ष्णता येवच्या सूर जाता ह्या स्तोत्रांचें अध्ययन केल्यार. सो उपासना परक अथवा उपासना पूर्वक आमी ज्ञानांत तो प्रवेश करता ती. ओ आय हॅव अंडरस्टूड. आतां म्हाका कर्माची गरज ना. उपासना इज ऑलमोस्ट कर्मकांड ओनली. ते कर्तृत्व भोक्तृत्वच न्हू. आय एम एस्पायरिंग फॉर प्यूर ज्ञान. म्हळ्यार तूं आजून एक कर्मान सुद्दां तुवें प्रवेश जायनी और कर्मांतल्यान मुक्ती जायनी, कर्मयोगूच सूर जायनी म्हूण कापडटा. खंयचे हान तूं हीन भावना दाखयला म्हूण जाल्यार मम माया दुरत्यया म्हूण सांगल्या. तुगेल अधिकार ना. यू एनालायज, यू जज एंड यू डिस्कार्ड. कळ्ळें? तुगेल अन्नाल ती मगल माया म्हणटा. वेन आय बिकम युअर पॉप देन यू कॅन से हां टेक केअर ऑफ मी, डोंट कन्फ्यूज मी म्हणून. मामेव ये प्रपद्यन्ते तशी. हांव तुगेलोंची म्हणचे केन्ना येता धैर्य हे देवा. हांव तुगेलोंची हांव आसक्ती दवरना. आय रिफ्यूज टू इवन अंडरस्टँड माय सेल्फ, जज माय सेल्फ, बेज माय सेल्फ एस्टीम ऑन दी एक्सटर्नल. तितले एक धैर्य हेमच्या सूर जाता. तावळी उपसत्ती जाता. तितले एक आमी गुरुमुख जाता ती, उन्मुख जाता ती. तावळ ही पराभक्ती येता आनी वस्तुतः शीघ्र प्रवेश जाता. क्षणोक्षण प्रतिक्षण अहंकारो परत उभं राहता. हें आनी ना तशें न्हय जाल्यार हें अशी पयले जगा सांगात विवादू आनी मागीर वैराग्य सूर जाल्यार बुद्धी वापरनी तो गुरू सांगात विवाद सूर जाता. मागीर हताश जावन म्हाका कसलो मगल चुकी म्हणून कळना कशी. बुद्धी वापरल्यार कळटा. अहंकारू स्वीकार करना म्हणूची मगल कली चुकी ना म्हूण तशी भ्रम येता. हें सगळें कल्मश वचका. कृपण कुटील अहंकाराचें लक्षण म्हणून धैर्यपूर्वक परत उपासनेंत प्रवृत्त जावन साधकू एक ओजस्विता हाडटा आनी शीघ्र गुरुमुख जाता. नाजाल्यार गुरूय तटस्थ जाता ती आनी ईश्वराल परत रेजीम सूर जाता. पुण्य पाप कॅल्क्युलेशन्साचें तें आमकां नाका. सो ती तीक्ष्णता येवंका, एनालिसिसांत ती सौम्यता येवंका म्हणूची उपासना पूर्वक आमी ज्ञानांत प्रवेश करता. ती कळतस ताची गरज आसता. सो तशी मस्त स्तोत्रांक आधारीत कोरून आधार घेवन अवलंबन घेवन आमी हें चिंतन करता आयल्यान ती हांगा मुंबापुरींत येवन ह्या पंथा श्री सोमनाथ पंचकम हाजेर आमी चिंतन करता आशिल्लीं.
3 की 2 श्लोकांचे आमी चिंतन कोरून जालें आसा. एक संक्षिप्त रूपेण प्रवेशांत परत करूं येता. वट्टायरी सोमनाथ पंचकम 12 ज्योतिर्लिंगांतर्गत प्रथम जावन आशिल्लें सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैले मल्लिकार्जुनम इत्यादी तशी 12 ज्योतिर्लिंगांची आमी स्तुती करता ती स्मरण करता ती प्रत्येक स्थानाचें स्मरण करून ते शिवानुग्रह प्राप्त करचें ह्या आमगेल भारत वर्षांत आशिल्लें पवित्र स्थानांचे अत्यंत पवित्रतम स्थानांचें आमी स्मरण करता ती. तशीच अर्बुद पर्वत ताजी आख्यायिका ही हांगा येता. विलक्षण जावन आसा अरावली रेंज अर्बुद पर्वत तांतूं. तशें हातूं माउंट आबू म्हणटा ती. थंय एक गर्त आशिल्ली खंय ताका पूर्ण करूंक पूर्ण कोरका पडलें. त्या गर्तांतूं इन दॅट ह्यूज कॅविटी वसिश्ठ महर्षिंगेल गाय नंदिनी ती शिरकताली. तितलो व्हडतो गर्तो भोरूंक सामान्य मनुष्य प्रयत्नान जायना म्हणूची हिमालया वचून वसिश्ठ महर्षीन सांगलें खंय थंय मरुभूमी रेगिस्तान राजस्थान आपणा वचून थंय परत संस्कृतीचे एक प्रचार आनी धर्म प्रचार करका पडतो असो. मगल आश्रम थंय आसा ते गर्तांत मगल गाय शिरकता ते भर काम आहे तुजमी ती साध्य आसा. इतलो हिमवान तुल्याक इतलो पर्वत आसा ती तातूंतली एक श्रृंखला म्हाका दी जायत ऋषीवर्य म्हणून हिमालयान म्हणलें आनी आपणाले एक पुत्राक सांग की नंदीवर्धन पर्वताक पळय अशें ऋषीवर्यां गेली इच्छा आसा. त्या कार्या खातीर तूं वचल्यार भोव बरें जातलें तुवें जीवन पावन जातलें वच म्हणाल की तो म्हणलो हांव कल्या वच का काम ना हांवें थंय रेगिस्तान खंय संस्कृती ना खंय हांगा सगळे ऋषी मुनी सगळे आश्रम सगळे तीर्थ आसा ती हिमालयान तूं हांव थंय कशें वचचें. सो ताका एक वरदान प्राप्त जालें खंय. हांगा कसलें तीर्थ आसा ती भारत वर्षांत कसलें आसात की थंय तुका प्राप्त जातली म्हणून. ओके 95% कन्विन्स्ड म्हणून आनी एक ऑब्जेक्शन हांव वचचें कशी हांव म्हजे मिथाल लोक जायना समस्या स्वत लॉजिस्टिक्स. सो थंय एक अर्बुद नाग म्हणून हागेलें आवाहन जालें आनी अर्बुद नागाल फाट्टी नंदीवर्धनाक बसकार आयलें आनी अर्बुद नाग झर 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 वचून थंय गर्तांत बसलो. नंदीवर्धन थंय गर्तांत बसून ताका पूर्ण केलें. थंय त्या अरावली अर्बुद पर्वत आमकां प्राप्त जाता. आनी अर्बुद नाग खंय आसा ताजे मुळांत मित्र जालें तें ताजे मुळांत आसा. एक पण ताका जिके चालशेपणान अथवा कलकी एक फाटी खरपून घेवचें आसा म्हळ्यार तो अशी हालत खंय त्या वेळार सगळे हिमवान आनी पुत्र तो गुडगुड गुडगुड जाता. सो अरावली रेंजान तूं अर्थक्वेक ट्रेमर्स जी आमच्या सुरू जाता ते अर्बुद नाग अपनी पीठ खुजला रहा है म्हणटात ते. सो ते आबू जालें. अर्बुद पर्वत न्ही तो वस्तुतः अर्बुद नाग आनी नंदीवर्धन पर्वत जाल्यार तो अर्बुद नाग इतलो मुळांत आसा पाप तागेले कले कौतुक जावन अर्बुद पर्वत म्हणून जालो आबू. सो तशी स्थानारी सगळी तीर्थ आसतना प्रभास तीर्थय आसा आनी प्रभास अंतिके प्रभास तीर्थाल्यागी सोमनाथ देवाल प्रतिश्ठा पयलीं दोन आशिल्ली. बडे स्वामीजीन थंय वचना फुडें थंय एक अगूर आश्रम जाल्लें. सो संत सरोवर म्हणून संबीत साधनायन. तशीच मागीर थंय एक शिवलिंग आशिल्लें. आतां 4 शिवलिंग इतर शिवलिंगाची प्रतिश्ठा जाली. पंचमुखी शिव जालो, गणपती, कार्तिकेय, त्रिपुरा सुंदरी आनी सोमास्कंद ही मुख्य प्रतिश्ठा जाल्या. मागीर ताजे विस्तार जावन सगळी इकर शिवलिंगाची प्रतिश्ठा जाली. त्या आश्रम परिसरांतू शिवमय जाणतें वातावरण. थंयचे श्री सोमनाथ देवाल ही स्तुती सांजे
आरत्यो जायना पडे शिवमहिमनं स्तोत्र पठन जाता थंय आश्रम तें तशींच थोडे स्तोत्रांचें पठन जाता तातूंत ह्या श्री सोमनाथ पंचकमाचें पठन जाता. सोमनाथ स उमा कोण आसा की तो ईश्वरू उमा समेत जावन आशिल्लो अथवा सोमकला धारण केलेलो वट्टायरी अनुग्रह वात्सल्य सौम्यता प्रदान करतलो तो ईश्वरू. तागेलें एक रौद्र रूपय आसा अहंकार आयल्यार जळोवन घालता. शिष्यत्व आयलें शरणागती आयली द्रवीत जावन अनुग्रह करता. सहज आशुतोश्ट शीघ्र तुष्ट जातलो आशू आनी तशीच शीघ्र कोपूय प्रकट करतलो. वायट वें डिपेंड्स तुमचेर निर्भर जाता. क्विक ॲक्शन घेवची एक योग्यता आयली तावळी तशे व्यक्तीक वॉन्ट्स अ मशीन दॅट इज व्हेरी रिस्पॉन्सिव. दुसरें एक चूक केल्यार एक 5 मिनट आसा ती टू चेंज दॅट सिच्युएशन म्हूण तशी अवकाश जावंक काय एक स्लगिश कले एक वातावरण मशीन घेवन सुद्दां काम करच्यान तूं थोडे लोकांक खुशी जाता. देन दीस इज नॉट ॲप्लिकेबल. ईश्वराला आराधन करतना शीघ्र संतुष्ट जाता आनी शीघ्र चेतावनी दिता. आमच्यांत कल जाता सतर्कता येता. ईश्वरा स्वभाव घेवन आमी एनालायज करून कसले उपयोग जावचे ना. आमी आमगेल पुनरपि जननम पुनरपि मरणम आसा तो शाश्वत आसा. तागेल स्वभाव घेवन आमी कशी लाभ घेवया त्या विचार केल्यार उपासनेन तूं शीघ्र एक तीव्रत येतली. यू विल बी एबल टू लिंक विथ दॅट कनेक्ट टू दॅट. वाह कशी इवन बिफोर आय thought of it my host anticipated and अशी केल्लें म्हण जाल्यार खुशी जाता न्ही. सो तशी ईश्वरू होस्ट न्ही तो जाल्यार इज द मास्टर. तशे परिस्थितीन तूं हांव ह्यो मज्जांत इतले खेळ आसा म्हणून विचार करता आसा आतां हांवें देवाक कशी सांगचें. देवान वेवस्था केल्ल्या देव केन्ना गुरू जावन येता ताणें ऑलरेडी वेवस्था केल्ल्या. तुका कळता नाची आतां मुखार कल करचें म्हणून आपणें सगळी तयारी केल्या आतां मुखार वच. सो आमी आमगेल हट केन्ना सोडता ती आमगेल तीव्रता कशी वाडयता ती तावळीक तें चमत्कार जावच्या सूर जाता. बाप रे दिस इज द लिवींग प्रेझन्स ऑफ द गुरू. ईश्वरालीची शक्ती अनुग्रह करूक जडता हांव त्याग केल्या हट हांव त्याग केल्या आनी ती एक मात्र तुगेल अनन्य शरण हांव आयलां आनी पळयल्यार एक विलक्षण चमत्कार म्हगेल जिवनांत तूं जाता. म्हगेल प्रारब्ध घेवन हांव जीवन व्यतीत करता म्हूण जाल्यार सुद्दां हें दुख्ख सूख भोगून मागीर तुगेलें दर्शन हें करता नाची तुगेलो अनुभव आनी दृढ जाता. अशी एक दृढ अनुभव स्पश्ट अनुभव जावच्या सूर जाता म्हणून निष्ठा अत्यंत तीव्र जाता. हें कशी येता निश्चित रुपेण अनुग्रहान जाल्यार अनुग्रह स्वीकार करचें आमगेल हातांत आसता. म्हणून अनुग्रह स्वीकार करूंक ती तत्परता ती तीव्रता तशीच विलिंगनेस म्हणटा ती तें हाडका पडटा. दॅट आमी कल म्हणटा ताका आत्मप्रसाद जावंका. गुरूंगेल अनुग्रह ईश्वराल अनुग्रह गुरूंगेल स्पश्टतया मार्गदर्शन आसून सुद्दां आमी आपणाक कशी शिरकावन घालतात आनी मात त्राही करतात. इत्याक वया वेन यू बिकम अ लिटल मोर कल म्हणटा ती शांत अँड मर्सिलेस विथ युअर अहंकार तावळ तें एक अनुग्रह शीघ्र काम करू सूर करता. तावळ कशी सोमनाथम भजे प्रथम श्लोकांत ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.
उद्यद्भास्करकोटिसन्निभम् उमासङ्क्रान्तवामं शिवं सद्यः सन्नतवाञ्छितार्थघटने सन्नद्धचित्तं सदा वेद्य अवेद्यविलक्षणं श्रुतिपदैर्लक्ष्यात्मसंवित्तनुं हृदि आराध्यम् अनादिमध्यनिधनं श्रीसोमनाथं भजे. हांव श्री सोमनाथाली आराधन करता. आता तांचें वातावरण परिसर ताजें स्मरण करून मन प्रसन्न करचें आसता. कार्लाचें मठाचें अशी आमी चिंतन करता ती तशीच ह्या स्थराचें ह्या स्थळाचें थंयचें एक पावित्र्य ताजे वचूल्यान ती ताजें अनुस्मरण केलें मन प्रसन्न जाता, मन शांत जावचें सूर जाता आनी बुद्धीक एक अवकाश मेळटा शिवचिंतन करचें. ना जाल्यार अशिवचिंतन हांव करना बा मगल मन अशिवचिंतन करतस आनी ताका शांत करूंक मग अकल करचें मगल हें अशिवचिंतन सूर जालें तशें जाता ना. आतां मनच केन्ना प्रसन्न जाल्या तर बुद्धीक अवकाश मेळटा शुद्ध शिवचिंतन करचें. सो मनाक मस्त विशय प्रस्तुत करता आसा ती सगळें शिवमय आनी तांतू मागीर शुद्ध शिव चिंतन अथवा धारणा बुद्धी करता. फ्लड योर माइंड, फ्लड योर हार्ट विथ डिवाइन इन्स्पिरेशन. एटलीस्ट जपा बशिलता वळी खंयचें एक स्थान विशेष घेवन खंयचें एक इंटरॅक्शन जालें विच हॅज बीन व्हेरी फुलफिलींग तें घेवन एनरिचन युअरसेल्फ मागीर शिवचिंतनान तूं ती एक सतर्कता कलस जप सुरू करता. सो तशें करूंक हातूंत मस्त भरपूर सामग्री मेळटा. उद्यत भास्कर कोटि सन्निभव सूर्यप्रकाश सहस्र कोटि सूर्यप्रकाश सदृश तेज आशिल हो भवानी शंकरू सोमनाथू तागेल हांव भजन करता. उमा संक्रांत वामम शिवम. उमा संक्रांत वाम तो ईश्वर आसा आपणांतूंच आसा निमज्जित जावन असो ध्यानस्थ आसा. मातशें आयकतास की हाफे थ्रू एम आस्किंग आयकतास न्हय आयकतास एक पण तशी केल्यार आमकां दिसता आयकता वय म्हणटा जाल्यार आमी उरले तेन्ना मदें तशी जाल्यार हो करून येतास की म्हणून कोणें तशें कर न्ही अशें म्हणटा आयकतास न्हय म्हणून. सो तशी हांव सोमनाथाल भजन करतास भवानी शंकर देवाल भजन करतास. तो तेगल सुख हातून समाधी अवस्थेंत असो आनी हांव हांगा त्राही करता ताका आयकत की पुणे आयकता कल्याक उमा संक्रांत वामम शिवम. उमा संक्रांत जावन आशिल्लें तागेलें हांव ईश्वराक पळयता आसा तें शिवलिंग सुद्दां म्हणूं स्फटिक सदृश प्योर निर्विकल्प जावन आसा तातूंतले ताजेंच एक रूप रंग म्हणून ना आनी अचानक तातूंत रायट मगल रायट दॅट इज तागल लेफ्ट तशी तें एक रक्तवर्ण येता. उमा संक्रांत वाम भाग जाता. इट इज बींग कल म्हणटा ती परवेडेड स्लोली बाय द शक्ती. थंय ती शक्ती जागृत जाता आसा ती जगत जननी तिका कळता मगलें सुख दुःख. सो तशी उमा महेश्वर भवानी शंकराल म्हाका दर्शन जाता आसा. उमा संक्रांत वामम शिवम कोणा आनी शिवम अति मंगल जावन आशिल्लो तो तागेल हांव भजन करता. सद्य सन्नत वांछितार्थ घटने सन्नद्ध चित्तं सदा. सन्नत वांछितार्थ वांछिता सन्नद्ध चित्त जावन आसा सतर्क जावन आसा आपणांतूंची मस्त जावन आसा तो ईश्वर. उमा संक्रांत शरीर आसा थंय देवी आसा ती जननी. तशें आशिल्लें मी तें आतां तागेल मनान तुकल्ल संकल्प आयला केवल सृष्टी स्थिती लय निग्रह मात्र न्ही काळजी अनुग्रह आनी देवील काळजी वे सामान्य काळजी न्ही ती सगळें मातशें वेवस्थ करूं सूर करता. अयो म्हणा ती समजा म्हणटा नो ऑप्शन्स वी इनवोक दॅट शक्ती ताका गुरू शक्ती म्हणटा ती
एक पण ते संकल्प जाल म्हळ्यार तो उद्धार जाय सरी सोणा. आमी कितले डिले करूं ना हें न्ही मगल इन्सल्ट जाल्या न्ही म्हाका कशी जावंका म्हाका हें कसले करा ती आनीक 2 जल्म घेया ती नो ऑब्जेक्शन जावंका तशी ती करता. मूव इन हार्मनी इट्स वंडरफूल. हें सुख दुःख कितले तुमी अनुभव करता ती ताजे बरे कल्ले एक आनंदाचो अनुभव आसा तो ह्या जन्मान तूं ह्या क्षण मेळचें साध्य आसा. सो आमचेर आसता म्हणूची आमगेल मन ताजे दिकान वचका तेन्ना स्विकार करका म्हण हे प्रयत्न ताका उपासना म्हणटा ती. सो सद्य सन्नत वांछितार्थ घटने तागेलें आतां मन कशी जाल्या शुद्ध शिव संकल्प जातस निर्गुण निराकार मात्र नाही शिवमय संकल्प जातस ह्या आत्माल बरेपण जावं. पहिले एक संकल्प जालेलो आपणा समाधी अवस्थेत थानू भायर ना फळा एकोहम हांव एकलो आसा भौस्याम नानात्व म्हाका पळोवचें आसा. वाय बिकॉज मगल ऐश्वर्य भरपूर सामर्थ्य आसा तर एकान कल्याक संतुश्ट जावचें मस्त रुपान तूं हांव आपणालेंची अहम 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 रूपेण हें अनुभव करता. तें करतना माया शक्ती येता आनी मागीर अविद्या इत्यादी आयल मिती तोच शिव जीव भावान शिरकता आनी हांव हांव म्हणत अहंकार वळवळतो आसा. ते अहंकाराल दुःख पळोवन तो एकोहम बहुश्याम म्हणलेलो ईश्वरू आत म्हणटा वस्तुतः तूं मगलोची तूं हांवची म्हूण जिवाक सांगूक प्रयत्न करतस. तावळ ती देवी सृश्टी निग्रह करूक न्ही अनुग्रह करूक ती तत्पर जावन आसा कल्लस सन्नद्ध चित्त जावन आसा. चित्त वन इंटेंट कल्लें सृष्टी कोरका म्हणवे चलतो आसा स्थिती कोरका म्हणवे चलतो आसा लय कोरका म्हणवे तेमेन चलतो आसा निग्रह असच न्हू आमी रडतो आसा आमकां अनुभव जाता आसा जाल्यार आत्ता ती शक्ती तोच भवानी शंकरू सन्नद्ध चित्त जाला एलर्ट. हां कलछान तूं सद्य सन्नत वांछितार्थ घटने सन्नत कोण आसत की ताका नमस्कार कोण करता आसत की ताज्यान तो कोण शरण आयल्यांत की तशी लोकांक गेलें साधकांक गेलें वांछित अर्थ सिद्ध करच्यान तूं घटीत करच्यान तूं घडोवच्यान तूं सद्य इमिडिएटली सन्नद्ध चित्त जावन तो आसा. तोच प्रकाशमय उद्यत भास्कर कोटी सन्निभ जावन आशिल्लो उमा संक्रांत वाम जावन आशिल्लो सृष्टी स्थिती लय करता आशिल्लो हगूर ते आपणाल निर्गुण निर्विकल्प हांतुल्याने सगुण जाता आसा रूप सुद्दां धारण करता आमगेले उपासने खातीर आनी मागीर आपणालीच ही सृष्टी स्थिती लय आपणाल एक आनंदा खातीर आशिल्ली आनी तूं दुख्ख कल्याक आनी दुख्ख निवारण मग केवल हें अज्ञान वचका तूं भिन्न म्हूण तुका भाव नासूं नजो तूं मगलोच म्हूण कळका म्हणून सन्नत वांछितार्थ घटने सद्य तवे सन्नद्ध चित्त जावन आसा. सम्यक कोण ताका नमस्कार करतस तागेली इच्छा पूर्ण करच्यान तूं केन्ना पूर्ण करच्यान तूं ते पेपर वर्क जायना पडवे ना सद्य इमिडिएटली तत्क्षण वांछितार्थ घडोवन दिवच्याक इच्छा पूर्ण करच्यान तूं सन्नद्ध चित्त जावन आशिल्लो ईश्वराल आमी आराधन करता ती. तशी भवानी शंकराक गेले तशी सोमनाथ आयले हांव आराधन करतस आनी तशी एक विश्वास आयलो साधकाक येता. भुवनेश्वरीले तशीची आमी सांगता ती पळयल्या ओ भोग म्हणटा व्हेरी गूड कल उगडा आसस चरण पयलें थंय आमी शरण वता ती हय की ना मागीर 4 hands or 8 hands 4 गुड स आसना ती कलकी खंयकी आयकल्या सो 4 सो मागीर कल्लें हातांत मुद्र कल्ल आसा ती पयल अभय काळजी त्रासू व्यग्रता आसता सो देवी शरण वचल्यार पयल तिगेलो अभय मेळटा शांत जात मन
शांत जाल्यार न्हू आयकतलें. दुख्खांत आयकूनच्या जातोय, अहंकार असल्यार आयकूनच्या जातोय. हांव सांगिल आयक, मागीर पळय हांव तुगेलो आयकत म्हणून. तशे अवस्थेन तूं गुरुक्षेत्रांत तूं प्रवेश जायना. खंयच्या क्षेत्रांत आसतात आमी? कुरुक्षेत्र. कलमार अधिकारानुसार आसता नवें. सो अधिकार केन्ना आय वील डू, आय नो, आय अंडरस्टँड, मे बी इवन बेटर देन यू डू म्हणून तशी एक कांय आसतना जायदा म्हणून द गुरू रिट्रीट्स आनी यू डील विथ इट. यू वील अचीव मॅरी ईश्वराल क्षेत्रांत तूं परत प्रवेश जाता. देर यू आय वील डू इत्यादी सगळें चलता आसता. यू टॅकल इट. बापरे, मगल जावचें, मजमिती जावचें आनी इट इज व्हेरी लिमिटेड म्हणून बुद्धी जागृत जाल मॅरी परत त्या कुरुक्षेत्रांत थानू गुरुक्षेत्रांत प्रवेश जाता. थंय येवचे भितर फर्स्ट इंडिकेशन अभय. अभय म्हळ्यार एक अभिती. हां, कल्याक म्हणून वतना मन शांत जावचें सूर जाता. शाश्वत एक शांती प्राप्त जाता. तें एक फन जालें मिस्ड आउट, परत जालें अगेन बी मिस्ड आउट, बंगल्ड, हांसो परत मागीर तें शाश्वत ताजे एक अनुभव जाता. दिस पीस, दिस सेन्स ऑफ बिलॉंगिंग, दिस स्ट्रेंथ दॅट आय एम गेटिंग इज नॉट अ फ्लीटिंग इमोशन. इट इज नॉट डिपेंडंट ऑन एनीथिंग एल्स ॲज ऑल माय अदर इमोशन्स आर. All my other emotions, good or bad, are dependent on the external, my mental state, my prarabdha, some hormonal changes, whatever. So तशी परिस्थितीन तूं हाज्यान इन्फ्लुएन्स जायना तिलें, हाज्या हें कारण नातिलें एक सूख कल मेळतस तें तिगल अभय मुद्राचें लक्षण. सो तें जायना फुडें हगूर हगूर मन एकाग्र जावचें सूर जाता. मगल कोण की आस आय बिलॉंग टू दीस म्हणून तशें मनशे भितर ती प्रसन्न जावन वर दिवच्या सूर करता. द्वितीय मुद्रा भुवनेश्वरील. रिसेप्टिविटी आमगेल वाडल्या, आत्मप्रसाद जाता तसो खूब वर दिवच्या सूर जाता. वा, मागीर ते एक जिवनांत तूं मंगलता, बरेपण येता. आपणाल प्रारब्ध हँडल करतना सुद्दां एक तांतू चमत्कार येता. उत्कर्श कले हाडचे सेवेन तसो, खंयचे कलांत तसो तेवे येवच्या सूर जाता. वर मुद्रा प्राप्त जाल्या म्हणून येता. तितलं जावन न्हू आपणाल कर्तृत्व भोक्तृत्व हगूर ताजेर आग्रह वर ना. अभय आनी वर समची प्राप्त जाल्या एक शिश्याक मेरी ते कर्तृत्वाच आग्रह, भोक्तृत्वाचे दुःख और सुख तंतु एक ताटस्थ्य येवच्या सूर जल्म हगूर आनी दृष्टी वयर वता. तिगल मुखारविंद, तिगल ते सौम्यता, निर्निमेश दृश्ट्या ती पळयतस आपणाल दिक्काने आनी पाश आनी अंकुश तीन धरली. ओ तूंची करता आशिल्ली, तूंची करयता आशिल्ली म्हणून तावळी ही बुद्धी येता आनी तावळ तशी म्हणच अधिकार येता. म्हाका बद्ध करता, म्हाका प्रेरीत करता वस्तुतः तूंची आनी ताजो म्हाका अनुभव जाता. सकल्याक आत्मप्रसाद मेळ्ळा, मगल आग्रह कमी जाल्या आनी थंड बैसांनी जप करतस. जप तीव्र जावन हें उद्गम स्थान खंयचें, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाचें, थंय मगल मन वचुलें आनी थंय कोणाल दर्शन जातस ह्या भवानी शंकरालें, ह्या देवीलें. सो तशी साधकाले एक पथ आसता. तांतू ईश्वराल चिंतन करतना प्रकाशमय रूप आनी मागीर रूपमय समज एक ध्यान करचें रूप उमा समेत जावन आशिल्लो आनी आपणाचेर अनुग्रह करता आशिल्लो तशी भावना उपासनेन तूं मागीर परत वेदांत शास्त्र शिल्मी ती तितल्यारी सोणा पळय मगल इतलें सहाय केलें देवाने म्हणूच म्हाका देवांत भक्ती असो म्हणून आपणालेंची एक लिस्ट काडका म्हणना. तो कोण म्हणून तागल धिकान परत लक्ष वचका वय की ना, नाजाल्यार प्राय तशी जात न्ही. हगूर हगूर देवाल कौतुक आनी करू सूर करतात, हगूर आपणाले कौतुक सूर जाता वय की ना. मिरेकल्स ओ सामान्य न्ही जाल्यार कोणाक प्राप्त जालें, म्हाका प्राप्त जालें. थंय खंय अहंकार येता. इमिडिएट कॉशनिंग वेद्य अवेद्य विलक्षण जावन असो भवानी शंकरू कितल्याक एक सलग येता. डोंट टेक हिम फॉर ग्रांटेड. एकाचें एक जातलें वेद्य अवेद्य विलक्षण जावन असो करलें.
हें अत्यंत सूक्ष्मपणे एक 5 मिनिट हांगा चिंतन करूया. शुद्ध वेदांतांत प्रवेश जाता असा उपासना रूप घेवन वेद्या वेद्य विलक्षणम श्रुतिपदैः लक्ष्यात्मसंवित्तनम हृदि आराध्यम अनादिमध्यनिधनम श्री सोमनाथम भजे. सत चित आनंद सच्चिदानंद स्वरूप जावन आशिल्लो हें आमी सगळ्यांनी आयकल्या. सत म्हटल्यार त्रिकालाबाधित्वम. तिन्नी कालान तूं अबाधित कसलस की ताका सत म्हणटा ते. हें आस हें वर्तल्लें मुखारी सुमार वर्स वर्तलें. पयलें आशिल्लें पयलें नाशिल्लें हें सत न्ही. सो तशें एक एलिमिनेशन प्रोसेस सुरू जाता. पयलें आशिल्लें आत्तें आसा मुखारी असं म्हणिल्लें. तिन्नी कालान तूं हें शाश्वत जावन आशिल्लें कसले पदार्थ आसले शिव सोणू आनी कसलेंय ना. आयदर ताची उत्पत्ती जाल्ल्या अथवा तें अनादी अशें म्हूण जालें अशें अनंत ना खंय पुणी वचून डक्क जाता तें ताजें परिवर्तन येता तातूंत विकार येता. तशी सगळें हें अवगुण आसती तें असत. शाश्वत आशिल्लें तिन्नी कालान तो आसची तातूंत कसलेंय परिवर्तन येना म्हणलेलें एक मात्र तत्व अखंड तें सत. तशी सत रूपी सोमनाथ अनादि मध्य निधनम. आदि मध्य आणि निधन नातील अंत नातील ते तत्व एक मात्र. इवन इफ यू जस्ट यूज दीज पॅरामिटर्स खंय ते ॲप्लिकेबल जाता दॅट इज शिवा. And if you're sincere enough, nothing else will fit this bill. So एक डेफिनेशन दिल्यार नाव यू गो हंट म्हणून तशी सांगलें. तशें करतना थोड्यांची तांतू उपासना नाशिल्ली मी ती केवल एक इंटलेक्च्युअल एक्सरसायज नातील मी ती हृदय आराध्यम जावन आसा. हृदयान तूं हें आराधन करता अशीच हें नो इट इज नॉट तशी एक सदसद विचार म्हणटा ती वेदांतान. तूं ते विचार करता पडल्यार उपयोग ना. यू शूड अपील टू द सत. यू आर अपीलिंग टू द सत विल help you realize the sat. Simply analyzing, you can only eliminate the asat. Will you touch the sat? You cannot touch the sat as something different from yourself. Munuchi vedya avedya vilakshana samnasa. I have analyzed, I have understood, I have come to the conclusion that Shiva alone is. God bless you. So what? Kalena, I don't know what next. then what do I do? हृदयांताल आराधन करता ओके. I start sincerely सूर केलें. म्हाका हो अनुभव जालो. Is that Shiva? वेद्य अवेद्य विलक्षण. You got to know him, you saw him, then it is not Shiva. It may be a partial manifestation of Shiva. He is not the known and he is not the unknown. So वेद्य म्हणून न्हय तो मागीर you can't say wow I have got to know Shiva. हांव पळयलें शिव दर्शन जाल्लें. फर्स्ट स्टेटमेंट कल्याक ते लक्षण दिल्या अरूपम अग्राह्यम इत्यादि कोर्नु प्रपंचोपशमम शांतम इंद्रियद्वारा मनाद्वारा हो ग्राह्य ना. परत गाडी डप्प जाली परत ना. सो कल्लें ताका ज्ञान प्राप्त करचें साध्यच ना. बिकॉज मन आनी इंद्रिय घेवनूच हांव चिंतन करता. इफ ही सो टू से बियॉन्ड दॅट it means he is the unknowable म्हणून ना. अवेद्य न्हय तो. don't put him in that category. don't either this or that. हें आमगेलें एक सृश्टी घेवन चिंतन जाता. I know or I don't know, or this can be known or it cannot be known. It can be known if you have the capacity. It cannot be known if either you don't have the capacity or it is not there. So वेदांतांतू अवेद्य मगलें शशशृंग सदृश अवेद्य सो बनी रैबिट कंटो ची तगल शिंग रड्ड शिंग पड़ैले अंतके कैन दी हॉर्न्स ऑफ द हेयर बी सीन ना कल्याक नातीची सो शशशृंगवत मेरी नातील यावारी तो नाची जाता तर कशें ज्ञान जावचें. That is why he is the unknown, he is the unknowable, he is a non-existent. No, it is not that category. आणि वेद्यय ना तो अवेद्यय ना. हगूर मागीर तात्पर्य ग्रहण जाता. श्रुतीन तशी उलोवंक पडटा. कलमा वी यूज आर पॅरामिटर्स. सो श्रुती सेज पळमा
इट इज़ नॉट, ही इज़ नॉट वेद्य. वेद्य आणि अवेद्य विलक्षण. तू कलकी अनुभव झाला आणि देन यू डोंट जम्प टू द कन्क्लूजन इट इज अ शिव अनुभव. इट इज अ पार्शियल मॅनिफेस्टेशन बट इट इज नॉट आत्मज्ञान. कल्याक यू हॅव सीन इट एज डिस्टिंक्ट फ्रॉम युअर सेल्फ. हाऊ कॅन इट बी युअर ओन आत्मन? Do you see yourself as, oh, this I am a kalki distinct mirror antapolaya, but that's your body. And so aham hai shuddha aham vedya munana, not as distinct from oneself. I have known Shiva wrong. I am different and Shiva is different. मेरी थंयची घोटाळ जालो. आत्मरूपेण ग्रहण करनी एक कलकी झलक मेळ्ळी असका. That is not what we are talking about. वेद्य विलक्षण असं. सो दिस ब्रह्मज्ञान मिळेलें हातूंत त्रिपुटीवर ना. आय द नोवर, द प्रोसेस ऑफ नोईंग अँड द नोन मिळेलें. तशीची एक व्यवहार घेवन आमी कशी जगांत सगळं अनुभव करता ती तशी शिवदर्शन न्हय. दिस आय एम. अरे बापरे, हें हांव अहो जातं जन्म जन्म साफल्यम म्हणटा एक एक्सक्लेमेशन येता ब्रह्मनिष्ठा गेलें ते कशी हें हांव नित्य हें अशी आशिल्लो म्हूण तो अनुभव येता. नॉट एज समथींग डिफरंट फ्रॉम मी. म्हूण तशी वेद्य न्हय. हो वेद्य न्हय म्हणजे भितर अवेद्य वे नाच वेतो. दॅट कन्क्लूजन ऑल्सो पीपल हॅव जम्प टू. वेदांतू आनी महापुरुशान केन्ना सांगलें पळय, ईश्वर मेळटा अनुभव जावचें साध्य ना. हो तो ईश्वर नाची म्हणून शून्यवादांचो प्रवेश जालो. परत करेक्शन आयलें. आचार्य शंकरान सांगता पळय, तुमी अनर्थ करता आसती टेकिंग ओनली वन पार्ट ऑफ द इक्वेशन. ही इज नॉट द नोन एज समथींग डिस्टिंक्ट फ्रॉम यू, बट ही इज नॉट द अननोन इन द सेन्स ही डजंट एक्झिस्ट. इफ यू से एवरीथिंग इज शून्य, हू आर यू टू से एवरीथिंग इज शून्य? If there is a Sakshi, that Sakshi will say Sarvam Shunyam. That Sakshi is, but that is Shiva. That is our Shiva, who is the witness of even your Shunya. So tashi hanga avedya na mhalyari, he is not non-existent, but he cannot be understood by our normal parameters. Then how is he known? Parat tanchi shruti padaihi lakshita atmatanum जावन आसा. अहम रूपेणता ज्ञान जमका आणि श्रुतीपदैही वेदांत चिंतनाने हें जाता. तशी तीव्रत्याना पळय वेदांत चिंतन करतना श्रुतीपदाने त्या मंत्रांचेरी उपदेश प्राप्त करतना समची प्रवेश जाल मेरी हें न्हय. मा खंयकी वचून गाडी शिरकतस तवळी हांव सांगताने आनी मुखार वच. एक योग्य व्यक्ती म्हालगडो ताल्ले आमी वता ती आनी सांगता ती पळय म्हाका हें कार्य आसा, व्हड एक कार्य, आनी हें राया लागीं वचून सांगता ताजे मितींच हें साध्य करचें संभव आसा. आनी ताणें आयकल्यार तो प्रसन्न जातलो आनी तो ही विल कोऑपरेट, हील हेल्प. कॅन यू टेक मी टू द किंग म्हण तशें म्हणून गेल्यार जायत. मगल तितलो अधिकार आसा आनी त्या रायाल मगल बरो परिचय आसा म्हणून तो मालगड म्हणटा आनी व्हरता. थंय वच भितर पयलीं तो डोरमॅन राबला. ताका पळयल्यार इतलो दीग रुंद तें घेवन राबला. हो आचार्य म्हणून ताका नमस्कार करता सर मुखार वच. न्हय तें सांगता पडटा. थंयची शरण वचलो आनीचे के मुखार वच. आनी कोण के पळयलें आनी कोण के पळय सगळ्यांगेलें ऐश्वर्य वाडता आसा. तत्त क्षण शिरकत आसा हो पाप. होच राय म्हणून मागीर फायनली थंय वचना पळय थंय एकांत डिस्कस करचेस म्हणून तो राय बसला सिंहासनाचेरी. द्वार ओपन करता पळय म्हणटा. थंय वच भितर कळटा आनी कोणें वच म्हणटा. थंय सांगता म्हण सुद्दां पळना. सकल सांगता पडतास ताका हो न्हय रे मुखार वच तितलेंची. थंय वचना पूण कळटा आनी कले सांगता म्हण पळना. इमिडिएट रेकग्निशन जाता. सो तो भ्रमनिवृत्ती मात्र शास्त्र करता आनी त्या चल्ल्याल एक तीव्रता आय मस्ट मीट हिम म्हणलेलें इज हिज उपासना विच प्रोपेल्स हिम. इफ एट एनी सेज ही सेज आय एम हॅपी विथ दीस मॅरी तो कल करतलो जाय दबयसा म्हणटलो. सो आमगेलें उपासनाचें बल ना जाल्यार केवल वेदांत चिंतन केल्यार प्रवेश जायना.
द्वार ओपन जाता आणि परत बंद जाता, आमी थंयची मुखार वचचेच मेरी उपासना विल propel us. I am not happy with, I want the truth, and the Shruti will guide by preventing our getting stuck at intermediate levels. So तशी वेद्य अवेद्य विलक्षण जावन आसा आनी श्रुतीपदे ही मात्र हा ज्ञान जाता, एटलीस्ट अज्ञान निवृत्ती जाता. एटलीस्ट द श्रुती विल एन्श्योर यू डोंट गेट स्टक ऑन युअर प्रोग्रेस टुवर्ड्स सेल्फ फुलफिलमेंट, आत्मदर्शन, शिवदर्शन. तशी इतलें सरळ सांगतना तागेलो अनुभव खंय जाता आनी तो गत्वा कैलास वचूनच केली आस नित्य निरंतर तो आपणाल्याच आनंदांत खंयच की थंय तागेलें दर्शन जाता. खंय तें हृदयांत, हृदय आराध्यम, तागेलें आराधना आपणाल हृदयांत जाता आनी कसली एक आवश्यकता ना बाह्य पदार्थाची. तशी तो भवानी शंकरू तागेलें आमी भजन करतात, ती करतात नवे जालें तितलें बटाक करतात. तीव्रत येतो एक फंता दी कॉन्शियस मायंड म्हणटा ती ताका कळ नाकल जाताच म्हणून सत्संग जालेल मी ती तीव्रत वाडत आसता जाल्यार ते वयर एक सायशी मांडील आसा म्हणून भितर कळ जाताच म्हणून कळना. थंय वच्चे भितर कळटा आरे बापरे मस्त तीव्रता आयल्या, मस्त भक्ती आसा, भरपूर अनुग्रह जाल्ल्या, म्हाकाच कळ नाशिल्लें अथवा हांव स्विकार करनाशिल्लो. आतां अचानक हांवें कळ्ळें धन्य हांव म्हणून साधकू अत्यंत विनम्रतापूर्वक आपणाल तीव्रता श्रद्धा वाडोवन भक्तीपूर्वक आपणाल उपासना वाडयता, बट करेक्ट डायरेक्शनांतू तांतू आपणाल कर्तव्य आसा तें कर्तव्य पालन करच्यान तूं कसलें एक सामर्थ्य जावंका तें प्राप्त जाता, कल बरेपण जावंका तें प्राप्त जाता. थंय शिरकूंक का म्हूण ना, मुखार वचका. सो तशी ही स्तोत्र आमगेलें मार्गदर्शन करता आसता ती एक विशय हातूंत प्रस्तुत जाला. हाफ लायनाचे एक विशय येता ऑर मे बी वन कंप्लीट लायन. ताजे मागीर तुमी केन्ना परत मनन करता ती इट विल सडनली unveil something, it will suddenly dispel some sort of a crooked अज्ञान आशिल्लें and you feel oh now I have understood better. म्हणूची शास्त्र चिंतन करका, म्हणूची स्तोत्रांचे सुद्दां चिंतन करका. यू हॅव टू एनरिच इन योर एक मानस स्तरारी बरे विचार येवंका ती क्षुद्र विचार कर न्हू और बर विचार करचे प्रयत्न करतना सुद्दां एक क्षुद्र व्यवस्थेन तूं लोकां सांगात व्यवहार कर न्हू एक क्षुद्रता येता, कृपणता, खिन्न जाता मन. तें मन प्रसन्न जावंका मेळ्ळें शिवचिंतन करका आनी बुद्धी शिव जप करका पडटा बुद्धीन. हें करया. आज इतलें दवरया, सुमार वेळ जालो. अर्थ जाता सा जाताच. तत्काल काली निमगुंचे शिल्वें कोणाकय ना म्हणजे फाय विचार करया. करूया. ध्वज ध्यान एक सानाडी महाजनंतर खंच कार्यक्रम आता नंतर तान एकान जाल्या. निरत सदा शिवम्
भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् दक्षिणामूर्तिरूपं महादेवम् दक्षिणामूर्तिरूपं महादेवम् वटमूलैकनिलय सुवैभवम् वटमूलैकनिलय सुवैभवम् वैभवं वैभवं वैभवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् ज्ञानमुद्राक्षमाला विद्याधरम् ज्ञानमुद्राक्षमाला विद्याधरम् धृतपीयूषकलशं शङ्करम् धृतपीयूषकलशं शङ्करम् शङ्करं शङ्करं शङ्करम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् प्रणवाकार प्राकारमन्दिरम् प्रणवाकार प्राकारमन्दिरम् मौरव्याख्यामुदितमुखसुन्दरम् मौरव्याख्यामुदितमुखसुन्दरम् सुन्दरं सुन्दरं सुन्दरम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् सनकादिप्र
प्रवरमुनिवीक्षितम् सनकादिप्रवरमुनिवीक्षितम् संविज्ञानप्रदानव्रतदीक्षितम् संविज्ञानप्रदानव्रतदीक्षितम् दीक्षितं दीक्षितं दीक्षितम् भज ध्यानैकनिरतसदाशिवम् भज ध्यानैकनिरतसदाशिवम् भज ध्यानैकनिरतसदाशिवम् प्रकाशमानां प्रथमे प्रयाणे प्रतिप्रयाणेऽप्यमृतायमानाम् अन्तःपदव्याम् अनुसञ्चरन्ति आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये श्री गुरुभ्यो नमः। 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 श्री
खंयचेय कार्यांतू उपासनेंतू विशेष करून शक्ती जागरण जाता आसता, तशेंच अनुग्रह प्राप्त जाता आसता. सो कितलो तशी आमकां अनुग्रह प्राप्त जाता, ते अनुग्रह स्वीकार करचे आमगेल उपसत्ती, शरणागती. सूक्ष्म स्तरारी अनुग्रह स्वीकार करचे, तातूं प्रवेश जावचे सुद्दां वांट. सो स्थूल स्तरार न्हू आमी ते सहन करचे एक प्रक्रिया योगासन इत्यादी कोण करता ती शरिरांतून, प्राणायाम इत्यादी कोण, आनी एक सूक्ष्म स्तरारी शक्ती ग्रहण करची, जागृत जाल्ली शक्ती धारण करची आमी प्रयत्न करता. ती प्राणायाम केल्यार नाडी शुद्धी जाता, म्हणूची त्या शक्तीचो संचार समज आमच्या सूर जाता, कसली विकार येना. भावनात्मक स्तरारी बरें चिंतन करून अशी स्वाध्याय इत्यादी करून वी ओपन आउट, आमगेले विक्षिप्त भावना थंयचे त्याग करून शुद्ध शिवमय भावना जागृत करता. ती ज्ञानाचा अधिकार प्राप्त जाता. आनी सूक्ष्म स्तरारी कितली स्तरारी शक्ती जागरण आनी शक्ती रिसेप्शन आमकां जाता आसता, ते आमगेले साधनेंतू मंत्र जपान सिद्ध जाता. आमकां कल्पना सुद्दां येना त्या स्तरारी शक्ती भरपूर शक्ती मेळता आसता जप करतना. म्हणूची त्या जपांतू एक नियम पालन करून ताका मर्यादा दिवन जप करचें आसता. अयो म्हाका कसलें हाजे फरक कळ्ळी बा, इतलें वर्स केलें अशी एक भावना खिन्न जावचें सोडून जपान तूं मन लागनी मारी दुसरे टेक्निक्स वापरून वी कॅन मेक इट मोर इंट्रस्टिंग, मोर पावरफुल, एंड दी इट विल शो, इट विल रिफ्लेक्ट इन युअर लायफ. त्यावें करयेद ताचे चड सूक्ष्म शक्ती जागरण आनी शिश्याले स्वीकरण जाता आसता जप करतना. तातूंत तत्काल म्हण सद्य सन्नद्ध जावच्याक, सन्नद्ध न्ही सन्नता सतीची, बी मोर रिसेप्टिव टू ग्रेस, ते शीघ्र जावच्याक निनादाचा अभ्यास करता. ती म्हणूची निनाद मेरी तुमकां इमिडिएटली आ म्हणून कल्क्यान जाता, ते वय केले मेरी एक सूक्ष्म न्ही अत्यंत स्थूल सत्य मेरी सगळ्यांक आपणाल वाणी भोव प्रिती न्ही वय खंय दैतानंद वय मेरी हांव म्हणलेलींची सत्य म्हूण पुणी आसता. सो तुमी आयकता बसतात आपणाली वाणी आ करून तें पुणी मन लागतो. प्राणायाम कर्म कोणें करना ती आ कर्म आ करता बसता थंय अनायासेन अज्ञात्वा प्राणायाम जाता आसा. म्हणूच ते निनादाक मस्त महत्व मेळटा आसा, तेणे भरपूर आमी दिता. ती कितली स्तरार हातूंत एक बरेपण आसा. अनुलोम विलोमाची सूक्ष्मता कपालभाती आनी भस्त्रिकाचे अंश येना ती, म्हूण तें अनिवार्य जावन आसा केल्यार भोव बरें, जाल्यार तें सगळ्या मिती जायना. त्रास आसता आनी एकदम कलकी हायपर वेंटिलेशन सूर केलें मेरी नॉट एडवायजेबल, जाल्यार एटलिस्ट हें करूं जाता. सो निनाद करता ती अगदी सरळ तें पयलीं कलकी म्हणून दिसता, जाल्यार श्वास प्रश्वास घेवची ही प्रक्रिया. श्वास टेक अ डीप ब्रेथ कल करता ती दिस इज थोरॅसिक ब्रिदींग. आनी वस्तूत हांवें केन्ना जाता भय जायना, फुडार कले अचानक कले जाता गॅस्प. इट्स नॉट व्हेरी एडवायजेबल. अदर दॅन वेन यू आर डुईंग भस्त्रिका, दिस ब्रिदींग इज नॉट अ हेल्दी स्टायल ऑफ ब्रिदींग. सो यू टेक अ डीप ब्रेथ एक्सरसाइज करतना यू मे डू दॅट, बट नॉर्मल हांतू हें बरें न्ही. म्हणूची हां इतलें दवरचें. अशी बसका म्हणना जाल्यार अशें करना ती जपा वेळार. इवन सिंगींग करना तें अशें केल्यार श्वास घेतले हांगा कन्स्ट्रिक्शन येवन मागीर स्वर सम लागना जाता चिरडील मारी. सो सेकंड ऑप्शन इज बेली ब्रिदींग. बेली ब्रिदींग म्हणटा तो अगदी रिलॅक्स्ड स्टायल तें अशें समोची पोट भायर येता. प्रॅक्टीस कर येता हॅवींग कसो रिलॅक्स जाता. आमकां तितलो रिलॅक्स जावचें ना जप करतना न्ही, जात न्ही एक म्हणटा कलकी जप करतना म्हाका कसलीं दिसना. व्हेरी पीसफूल आय फेल्ट. आय नो हाव पीसफूल यू आर फिलींग बिकॉज तूं माळ सुटले आनी तूं मुखावेल खुर्चेर अवलंबन घेता. सो तितलो पीस नाका हो.
त्याचा उशिपणी 2 पीस अनुभव करी. सो द इंटरमिडिएट पीस ऑफ माइंड पीसफुल, बुद्धी अलर्ट इज वॉट वी एस्पायर फॉर. म्हणून ते आमी ही प्रक्रिया करतात. चिक्के टक्केन येवटा आमी अरावंड दी नेवल, बिलो द नेवल चिक्के टक्केन केल्यार थंय एक सपोर्ट मेळटा आनी डायफ्राम स्टार्ट्स पुशिंग आउट. तो वचूं जायना, वयर अशें घेना, ते वयर वचूं जायना, ते भायर भरतल खंय लोअर पार्ट ऑफ द लंग्स. सो द डायफ्राम पुशीज डावन, कांट गो फर्दर. चिक्के पोट भायर आयलें आनी देन इट स्टार्ट्स पुशिंग सायड वेज, द सायड वेज. द रिब्स हॅव टू मूव लायक दीस. म्हण तुमी प्रॅक्टीस करूं येता. कोणा ती हें सादीस हगूर करचें. टेक अ डीप जेंटल डीप ब्रेथ. सोडतना तातूं एक रिस्ट्रेंट हाडका विदाउट यूजिंग युअर इंटरकॉस्टल मसल्स. थंय अजून एक हे न्ही, ते अनुलोम विलोमान येता अभ्यासू तितूंत जाय न्ही. मारी यूज अ वोकल कॉर्ड्स. करूं वचूं नाका. ते ईश्वराकय आवडना, बिकॉज ही डिटेस्ट्स वीकनेस. आनी केल्यार वीकनेस ब्रिंग आउट द स्ट्रेंथ. द वॉयजांतूय स्ट्रेंथ आमच्या सूर जाता. एक फर्स्ट बायोफिडबॅक म्हणटा ती आत्मविश्वास वाडूं सूर जाता. सगळे स्तरार एक बरेपण दिसता आमकां. सो हाजो प्रॅक्टीस करता. आतां एक संक्षिप्त दिलें, तुमी करता आसा ती सम करा ती. डोंट गेट कन्फ्यूज. दीस इज सेकंडरी. दीस इज द वाल्व आनी इंडिकेटर. एक्चुअल वर्क इज दीस. हें सूर जावंका आनी हगूर वदरूंच न्ही. लेट द वॉयस ओपन अप. माधुर्य येवंका. ॐ नन्दन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः. अवस्थाशाम्भवीमेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ नमः पार्वतीपतये. हर हर महादेव.